डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी शिवारात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची आलिशान कारमधून वाहतूक करणाऱ्या चौघांवर स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकून 28,88,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर या कारवाईत गुटखा, 2 चारचाकी वाहनं, रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. मात्र काही आरोपी अद्याप फरार आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोल रामदास जाधव, अनिल रतन कुरुमकर आणि फरहान रहमान बेपारी यांना ताब्यात घेतलंय. केलेल्या चौकशीमध्ये हा गुटखा सांगली जिल्ह्यातील जत येथून आणून तो श्रीगोंदा परिसरात विक्रीसाठी आणला होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दीपक लोखंडे याच्यासह अप्पू, माजिद आणि शोएब तांबोळी यांचीही नावं निष्पन्न झाली आहेत. तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत 6,03,000 रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू, 22 लाख रुपयांच्या 2 कार, 30,130 रुपयांची रोकड आणि 3 मोबाईल असा एकूण 28,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.